देव चिरज चरणाची माती धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या कायते गुन्हे वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या का म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघणा त्रिवेणीचा तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या संतांच्या संतांची लक्षणं या अभंगात तुकोबारांनी सांगितली. खरं तर वेदावती मानगंगा यांची सोहळा मला वाटतं की मान खटाव ज्या तालुक्यांची नावं जरी घेतली ते लोक म्हणतात नको रे बाबा असं काही लाडक्या बहिणी बसतात. त्यांना विचारलं बहिणी हो सकाळी प्यायला पाणी आहे का दुपारी हे सगळे खटावचे दिसतात आमची मानची कुठे ऐका ऐश्वर्याची परमार्थाची फार मोठी भारत भूमिका इतिहास अगदी तर मुळातच जायचं म्हटलं तर तुकोबारा हे आमचे सातारा करून हा आमच्याकरता अनुभवाचा सातारा जिल्ह्यात मौल्य ऐश्वर्य काय सांगायचं आता म्हणजे हा जिल्हा कसा शूरवीरांचा तुम्ही महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा घ्या आणि आता सातारा जिल्हा घ्या आमच्याकडं जितकी देवाची भक्ती त्याहीपेक्षा एक पाऊल आधी पुढे जाऊन देशाची भक्ती करणारी माणसं आमच्या या सातारा जिल्ह्याला कोणी हलक्यात घ्यायचं आणि आता तर वाहन झाली थेट फोडणं आपले आदरणीय सातारा जिल्ह्यात भूषण यांच्या नावातच आदिगुरु महेश आहेत असे लडके आमदार महेश दादा शिंदे या ठिकाणी आले मला वाटतं त्यांच्याकडे आपण खरं माऊली कुठल्या पुढ्यांचं नाव घेत नाही पण आपला नियम पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नाव जेव्हा जेव्हा एखाद्याला वाटेल की आता मला मदतीची गरज आहे त्याच्यावेळी जिल्ह्यातल्या माणसाला तो म्हणत नाही राज्याला जो धावून जातो तो जिल्हा म्हणजे आमचा सातारा जिल्हा आहे. बरं या सातारा जिल्ह्यामध्ये तुकोबारांपासून अगदी सदृश दादा महाराज सातारकरांपर्यंत अगदी थोडं पुढे जायचं म्हटलं तर आमचे वैकुंठवासी कुंडलिक महाराज होळकरांपर्यंत आपण आज ज्ञानेश्वराचं पारायण करतोय. सगळ्या राज्याला यांनी पहिल्यांदा शिकवलं की सामुदायिक ज्ञानेश्वराचं पारायण कसं करायचं हे सांगणार कोण असेल तर आपल्या सातारा जिल्ह्याला अभिमान पासला पाहिजे की सातारा जिल्ह्यातल्या वेळू गावातले हरिभक्त परायणचे कुंडलिक महाराज भोसले अर्थात वेळूकर त्यांनी सगळ्या राज्याला दिशा दाखवली की ज्ञानेश्वरीचं सामुदायिक पारायण करायचं. एक माऊली महाराज आमच्याकडं पिकत काही नसतं तर आमच्याकडे एक पिकतं सगळ्यात पहिलं आमच्याकडे पिकतात ते पुढारी. नाही पटलं असेल तर टाळा